हे देवागत अरे आता तूच ऐकलं आमचं किती दिवस झाले एक केस नाही तूच आता कोणाच्या तरी रूपात ये आम्हाला एखादी केस दे रे देवा की एखादी केस दे देवा गणपती बाप्पा अरे थोडी दया कर आमच्यावर थोडीशी दया कर या सगळं चालू राहिलं तू एक दिवस आपण रस्त्यावर येऊ रस्त्यामध्ये आता लागलं गणपती बाप्पा आलोच रस्त्यावर तरी केस पाठव अरे बाबा जे बोलायचे ते कोणाने बोल आतापर्यंत काही कशाने बोलतो अरे तोंड कर इकडे कांड कर तिकडे देवा मला कळतंय देवा आम्हाला एक तरी केस दिलं ती लपडं बायकोचं लपडं नवरा पळून गेला बायको नवऱ्याला सोडून गेली प्रेम प्रकरण असलं काय नको पण थोडंफार कुणाचं काय केलं कपडे चोरी झाले असली तरी केस दिलं आम्ही पिकवायला लागणार खायला वडापाव तुझं नाही ना द्या पैसा काय तर वडापाव येणार एक तरी केस दे मी बोलतोय मला केस द्यायची डीआयडी ऑफिसचा फोन नंबर का अहो नीट बोला की असं का बोलताय कुत्रा वाचाकल्यागत पोयो काय पोय पोय काय म्हणताय अहो राव चुकीचा नंबर लागला दिसतोय फक्त केस द्यायची केस काय कळ ना बाबा चुकीचा नंबर लागला दिसतोय गोष्ट काय म्हणते बोलू दे एक गोष्टी ताप द्यायला हॅलो 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 डीआयडी ऑफिस सीआयडी ऑफिस मधून बोलतोय आपण कोण केस द्यायची केस कोणाच्या तोंडाला आला ठेस अहो केस केस हो बायको पळून गेली माझी दिसणं सकाळपासून का आहे बायको माझी अयो असं आहे का हा मला नाही काय सांगता यायचं त्याला ऐका येतंय का रे ओया त्याला का फोन दिलाय तू हॅलो 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 हा माय ऑफिसर हा सर डीआयडी ऑफिस का ओ अच्छा म्हणजे तुम्हाला केस दर्ज करायची का हो ओके म्हणजे तुम्ही बरोबर फोन लावलेला आहे डीआयडी ऑफिस मध्ये हो ऑफिसर मायासोबत बोलताय तुम्ही हो हो ते माझी लवकर केस लिहून घ्या आणि लवकर ताबडतोब लगेच या बरं का ओके अच्छा ठीक आहे पण तुम्हाला ते चार्ज माहिती आहेत का आमच्या डीआयडी ऑफिसचे हा 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 सांगा की सांगा काय असेल ते देतो मी हा द्यावं लागतील तुम्हाला चार्ज हॅलो हा ऐका बायको शोधण्यासाठी 10,251 रुपये प्लस
शाकाहारीचा खर्च द्यावा लागेल. बाहेर लपडं शोधणं, लपडं शोधायला 15,755 रुपये प्लस पेट्रोल खर्च आणि गाडीचा खर्च तुम्हाला द्यावा लागेल. काय असेल ते गुप्त सगळं माहिती. देतो. गुप्त माहिती 11,112 रुपये प्लस नवऱ्यावर लक्ष 3,000. ऍड्रेस लिहून घ्या. ऍड्रेस हॅलो. तुमची काय असेल ती फायला तुमची काय असेल ती फी देतो मी. पटकन या लवकर. ओके ओके ऍड्रेस सांगा तुम्ही. हा लिहा. केळेवाडी, केळेवाडी, मुसळेवाडी शेजारी मुसळेवाडी शेजारी कुसळे वस्ती. कुसळे वस्ती. काय कुसळे वस्ती मुसळेवाडी शेजारी मुसळे वस्ती. ना, मुसळे वस्ती शेजारी कुसळे वस्ती. हो, मुसळेवाडी शेजारी कुसळे. मुसळे वस्ती शेजारी कुसळे वस्ती. हो, कुसळेवाडी शेजारी कुसळे वस्ती. हा. मुसळेवाडी शेजारी कुसळे वस्ती. 3 नंबरचं घर आमचं. बंगला. 3 नंबरचं घर. बंगला. हो अच्छा बंगला. बंगला. बर बर ठीक आहे. तुम्हाला आल्यानंतर चार्ज कळवू आम्ही. आलोच आम्ही. या. ओके. उतरा. चालू कर लवकर. पहिली केस आहे. जायचंय लवकर. पेट्रोल संपलं. पेट्रोल संपलं. अरे कालच 30 टाकलंय की. आता ना ढकलत न्यायची. हा कुणीतरी जावा आणि पेट्रोल घेऊन या. जावा ना. अरे जावा की कोणीतरी पेट्रोल घेऊन या. माझा ऐक की. ₹200 देतो. ₹200. अरे कोण जात आहे का नाही का मी जाऊ. मीच जातो पेट्रोल आणायला.
दारूच भेटत नाही तर. दारू कुणाला पाहिजे? पेट्रोल पाहिजे, पेट्रोल. आम्हाला काय माहिती तवा, तुम्ही म्हणताय दारू पाहिजे. 4-5 किलोमीटर आहे. 4-5 4-5 किलोमीटर. आमच्या काय ह्याच्यावर बसता का? ए जा तुमचं तुम्ही चालत. हो न्या की आम्हाला गाडीवर, न्या की गाडीवर. नाही नाही काय पाहिजे आम्हाला 100 रुपयाचं हातो आम्हाला 100 रुपयाचं पेट्रोलला. तुम्हाला सांगितलं ना. कशाला पाहिजे? हातली हातली नाही. बाटली द्या. बाटली नाहीये. आया तू हात मी हातली हात तू लवकर. हातली हात तुम्ही हातली हात तू. लवकर. 100 रुपयाचं हातलं. 100 रुपयाचं. 100चं पेट्रोल द्या. 100चं. आणि त्याच्यात ती ऑइल टाका. ऑइल पण टाका. पेट्रोल 80चं पेट्रोल आणि 20चं ऑइल मिक्स करून द्या. सुटेल ना. पाणी तर नाही ना. नाहीतर आम्ही डिटेक्टिव्ह आहे. शकतो. येड्या डोक्याच आहे घरी. पेट्रोल हा कुठे दे चल. धर लवकर. हे काय? पेट्रोल आहे. काय? मी हानीला पेट्रोल आहे. तुझं तोंड म्हणते हो, नाहीतर मी हानीन. सांग लवकर नीट. पाणी हे पाणी. मी सांगितलं होतं पेट्रोल दे, पाणी देऊ नको म्हणून. हे केलं सगळं. काय?
आयला ही कवा यायची ती. आले आले. नमस्कार नमस्कार. हटक्या हटक्या. काय बोलते ती? आज त्यांचा मून व्रत आहे ना, म्हणून आज ती दिवसभर असंच बोलणार. होय का? अच्छा, म्हणजे हाच तो बंगला. हो, हेच आपला बंगला. ओ नो, एवढा मोठा बंगला. इकडं कुठं बघतात? हं? अच्छा, ते बघत होतो इकडं तिकडं काय बरोबर. इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. तेव्हा आज्या गजा इतका इतका करा, सगळी चेष्टा करा आमची. बरं असू दे साहेब, चला की बघू आजचा आपण चेक करू. इन्व्हेस्टिगेशन. काय हो, काय झालं? म्हणजे बंगल्याचं मेन डोर हेच आहे म्हणायचं. हो, हेच की. ओ शिट, या डॅम इट. काय झालं? काय झालं काय? अहो त्याच्यावरती तुमच्या बायकोच्या पोटाचे ठसे असतील ना, आता गेले ना सगळे ते. आता तरी काळजी करण्याचं कारण नाही. DID तुम्ही तुमच्यासाठी इथं उपस्थित आहे. सगळं काय सुरळीत करू. ऑफिसर माया, येस सर. चेक इट, फॉलो मी. हे आपलं घर. हे आम्हाला दिसलंय. तुम्ही फक्त इन्व्हेस्टिगेशनचं बोला लवकर. तुमची केस काय आहे ती लवकर सांगा मला. बसा काय तुम्ही. DID बॉस. ऑफिसर माया, येस सर. कम दिस क्लास. ऑल क्लिअर. बसा बसा. अहो, इकडे इकडं. काय म्हणतात ती? ती काय म्हणते की ती अगोदर म्हणतात की तुमच्या बायकोचं दाखवा. अहो, काय म्हणतात ती? ती काय म्हणतात की अगोदर तुमच्या बायकोचं दाखवावं लागेल. अहो, काय? फोटो दाखवावा लागेल. फोटो आहे की माझ्याकडे? दाखवा. बघा. दाखवा. हा. ओके. अहो, उलटा धरलाय तुम्ही फोन. माझी इन्व्हेस्टिगेशन उलटीच चालू होती. काय करताय? इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. तुम्ही गप्प राहा. ओ, पिंगाने पेटला फोन.
हुडकून आणावं लवकर. नाहीतर माझी बायको नाही सापडली का नाही मी तुमच्या समोर इथं पंख्याला पास घेणार. हा बरोबर आहे बरोबर आहे. आज संध्याकाळचं जेवण आपण सोबतच करू. अहो त्यांना हे म्हणायचंय की तुमची बायको सापडल्यानंतर संध्याकाळी आपण सोबत जेवण करू. अहो बायको तरी सापडते का आधी संध्याकाळी बोकाडच कापू आपण इथं. आम्हाला बोकड चालत नाही, आम्हाला बोलाय आहे. हो असं पण आहे होय. आणि त्याचं काय आहे, तुम्हाला पहिले कागदपत्रांची काही पूर्तता करावी लागेल. म्हणजे आधार कार्ड आणि रेशन कार्ड. रेशन कार्ड कशाला? तुम्ही खोटं बोलू शकता पण तुमचं रेशन कार्ड खोटं नाही बोलू शकत. म्हणून तुम्हाला रेशन कार्ड, आधार कार्डचा दाखला आणि तुमच्या लग्नाचा प्रूफ पाहिजे आम्हाला. अहो माझं लग्न लॉकडाऊन मध्ये झालं होतं. 4 जण होती लग्नाला. ती कोण? माझे सासू सासरं आणि माझ्या बायकोचे सासू सासरे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का तुमचा आई बाप तुमच्या बायको तसंच. अजून काय नाही लागणार. म्हणतात ती. बरोबर आहे त्याचं. म्हणजे तुम्ही बाई नसून पुरुष आहे याचा दाखला आम्हाला पाहिजे. अहो गड्यासारखा गडी आहे की मी अंतरिम होय. मला हे म्हणायचंय की तुम्ही कागदपत्र द्या, इन्व्हेस्टिगेशन आम्ही चालू करू. लवकरात लवकर जर तुम्ही कागदपत्र दिली नाहीत तर माहिती नाही किती दिवस लागतील. महिना लागेल, 2 महिने लागेल किंवा वर्ष लागू शकते किंवा भेटू पण शकत नाही. काय लागतील ती कागदपत्र देतो पण तुम्ही तपासायला सुरुवात करा की. ओके डॅडी टीम. येस सर. चला सर्चिंगला सुरुवात करू. ओके सर. अरे बापरे ऑफिसर होय. लवकर बाथरूम जवळ या. मला एक महत्वाचा दोरा सापडलाय. लवकरात लवकर या. Officer Maya. Yes, sir. Come on, the clothes. कधी सापडायची बायको कुणाकडे गेली. सापडली का माझी बायको? वया सापडायला काय शेंगदाणा साखर आहे का? मला एक सांगा, तुमच्या घरात साखर आहे की पाहिजे का? नाही? तुमच्या घरात शेंगदाणे आहे की देऊ का? तुम्ही एक काम करा, तुम्ही त्याच्या कॅरी बॅग द्या आम्हाला लवकर. क्विक क्विक क्विक.
टिमलं हुशार दिसती बरं का. बायकोला लवकरच हुडकून काढते ती वाटतं. कसं आहे साहेब, तुमच्या घरात आम्हाला आक्षेप घेण्यासारखा एकही पुरावा सापडलेला नाही, पण निश्चितच आम्ही काही ना काही डोकं लढवून शोधून काढण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करू. येस. मग आज जाऊन काय केलं तुम्ही? आम्ही आज जाऊन तुमच्या बायकोला शोधे इथपर्यंत तर काय पुरावे गावले नाही का? मग थोडेफार काय गावलेले आहेत ती आम्ही प्रयत्न करू, त्याच्याने शोधण्याचा प्रयत्न करू. पण अजून काय थोडंफार जर गावलं तर बेटरच राहील, कारण तुमच्या बेडरूम मध्ये आम्हाला एकही कपडा गावलेला नाही. अहो ते सांगतोय मी तुम्हाला, ती सगळी कपडे घेऊन गेली, ती कोणाबरोबर तरी गेलेलीच असणार आहे. तिही नेले ती कपडे, माझी कपडे घेऊन गेली. तुमच्या बायकोचा प्रियकर भिकारी. अहो काय तुम्ही काय करताय, काय म्हणताय, मला काय कळलं ना. माझे कपडे घेऊन गेली होती तुम्ही एक काम करा, तुमची जर बायको तुम्हाला लवकर पाहिजे असेल ना
तर तुमच्या बायकोचा एक असा जवळचा कपडा द्या. असं ते काहीतरी आठवलं असेल त्याला पण. माझं जेव्हा बी काम करतो ना मी उलट काम असतो. अहो सगळी कपडे घेऊन गेली पण मला आवडायचं म्हणून मी आपला बाजूला ठेवला होता तेवढाच राहिला. अच्छा तुम्ही कपडा आणला. हो हे काय करताय? नवीन शोध नवीन शोध. आता मी ऑफिसला जातो आणि काय असेल तर तुम्हाला तिथून कळवतो. हो नक्कीच. येस सर. चला ऑफिसला जाऊया. तुला भारी आहेस बघ. मला तुला बघून लय भारी वाटलं. काय झालं? कपडे घेऊन गेलतीस होय? तुझी बी आहे ती माझी बी आहे ती. 7 महिने माहेरी गेलेली तर राडा. तुझं माझ्यावर लय प्रेम आहे बघ. काय झालं? तू लय भारी आहेस. मला चिमटा घेऊन बघ बर. खरंच की परत आलीस होय. म्हणजे बघा DID टीमचा हात आणली का नाही शोधून? तुम्ही कोण आहे? तुमची बायको तुम्हाला भेटली. देऊन टाका आमची चार्जेस आम्हाला. भेटली की कशाची चार्जेस? कोण आहे ती ही? अहो सकाळपासून तुम्हाला जे आम्ही शोधतोय ना त्याचा आम्हाला चार्ज पाहिजे. बस DID टीमचा रोल आहे. काय भानगड आहे? आमची DID टीम. DID म्हणजे काय आहे? DID अगं जाऊ दे तू नको लक्ष दे त्यांच्यावर. म्हणजे हे बघा काय त्यांचं तुम्हाला शोधण्यासाठी तुमच्या नवऱ्याने आम्हाला केस दिली होती. मौनर होत त्यांना गप्पासा की म्हणावं. तुम्हाला शोधण्यासाठी तुमच्या नवऱ्याने आम्हाला केस दिली होती. कसली केस? ती केस कापायला गेलो तुम्ही काल त्यांनी बघितलं होतं मला म्हणले केस कापाय तीच सांगतात मी केस कापायला दिसलो त्यांना काल गेलेलो आहे का नाही हो? ठीक आहे हे रे हो का जाय हा मी हानीला होय. मौनर त्यांना सांगा की बसायला. हा कोण आहे छपरी? मी नाही ओळखत ह्याला. तुमच्यावर हवाय तुम्ही हवायला आम्हाला हे तुम्हाला शोधायचे पैसे मागतोय आम्ही. त्यांना रडायला येतंय. हो तुमच्या नवऱ्याने आम्हाला दिलं होतं काम. तू माझ्या मागं ह्याला लक्ष ठेवा.
पाठवलं होतं तर. हो नाही अगं हळा हळा तू काय अशी करतेस मग कशी करते? तू सारख्या बाहेर निघून जाते तुझं माझ्यावर प्रेमच नाही तुम्ही असं डाऊट घेता ना तुमच्या अशा वागण्यामुळे मी माहेराला गेले. तू सारखा फोन घेऊन बसती कोणाबरोबर चॅटिंग करत बसती कोणाबरोबर बोलत बसती मग मी काय करू मागच्या वेळेला मी 7 महिने गेलेले आता मी कायमचीच चालले हे घ्या. अगं थांब की तुम्ही कसं आला तुम्ही जा बरं तुमच्यामुळे बायको आता तर माझी